झाली किंवा काय माहिती आहे? तर नवी मुंबईमध्ये दुपारनंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। सकाळी रिमझिम पडणाऱ्या पावसानं दुपारनंतर जोर पकडला। असाच पाऊस सुरू राहिला तर सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। नवी मुंबईमध्ये सकाळी पावसाने थोडीशी उसण दिली होती, मात्र दुपारनंतर जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। तुम्ही पाहता की कशा पद्धतीने पावसाच्या मुसळधार सरी बरसत आहेत। काल रात्री जोरदार पाऊस पडला होता, मात्र पहाटेपासून आहे दुपारपर्यंत रिमझिम पाऊस शहरामध्ये पडलेला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठवणुकीच्या घटना आहेत त्या घडलेल्या नव्हत्या। मात्र आपण सध्या पाहतो की दुपारनंतर आहे ते पावसाचा जोर वाढलेला आहे आणि जोराचा पाऊस सध्या नवी मुंबईमध्ये पडू लागलेला आहे। त्यामुळे जर असाच पाऊस काही वेळ सतत पडत राहिला जोरदार, तर मात्र नवी मुंबईच्या सखल भागामध्ये आहे ते पाणी साचण्याच्या दाट शक्यता निर्माण झालेल्या आहेत। सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आणि सायन पटेल हायवेला थोडेफार पाणी आहे ते साठू लागलेलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। तर रायगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक धरणांमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ होतीये। पोलादपूरमधील रानबाजिरे धरण ओसंडून वाहत आहे आणि धरणाची पाणी पातळी वाढली आहे। पोलादपूरसह महाड तालुक्यातील काही गावांना या धरणाचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जातो, त्यामुळे नागरिकांची चिंता देखील मिटली आहे। ओसंडून वाहणाऱ्या या धरण परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। कोकणामध्ये दुपारनंतर पावसानं आता जोर वाढवलेला आहे आणि रायगडमध्ये सध्या रानबाजिरे धरण कशा प्रकारे ओव्हरफ्लो होत आहे याची ही दृश्य आहेत। महाडकरांची पाण्याची चिंता यामुळे मिटलेली आहे, मात्र असाच पाऊस सुरू राहिला तर अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये पाणी घुसण्याची भीती व्यक्त होती आहे। आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, बघत रहा एबीपी।